भिवंडी ग्रामीण विधानसभा के शिवसेना, भाजपा, आरपीआई तथा श्रमजीवी संगठना, रासप, स्वाभिमान पक्ष, आगरी सेना, कुंभी सेना महायुति के लोकप्रिय उम्मीदवार शांताराम मोरे ने रैली निकालकर घर घर जाकर प्रचार किया और सभी लोगों से धनुष्य बाण पर ज्यादा से ज्यादा वोट देने की अपील की। हम आपको बता दें कि इस रैली की शुरुआत कशेली गांव छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा पर फूल माला अर्पण करते हुए की गई। इस अवसर पर भारी संख्या में दिग्गज मान्यवर उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज शांताराम मोरे साहेब यांना दुसरी वेळ आमदारकीचे तिकीट मिळाले आहे। बऱ्याचशा गावांमध्ये आज चाललेला विषय असा आहे की टोरंटविषयी सगळी मंडळी त्रस्त आहे। आणि मित्रांनो, टोरंटविषयी कोण त्रस्त नाही, सगळेच आहेत। हे गेले 5-10 वर्ष हेच चाललेलं आहे। पण मला असं वाटतंय की आज तुम्ही या इलेक्शनला गावामध्ये बहिष्काराची जी चर्चा करता ती योग्य नाही। ती वेळ नंतर येईल, इलेक्शन नंतर। आणि मला असं वाटतं टोरंटमध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करून 2 पैसे घेत असेल, हप्ते घेत असेल, तर शांताराम मोरे साहेबांचं नाव तुम्ही सांगावं की त्यांनी टोरंटकडून काय पॉकेट घेतलंय आणि ते मॅनेज झाल्यात, तर त्यांच्याविषयी बहिष्कार योग्य आहे। शांताराम मोरे साहेब यांच्याबद्दल उठून कोणी काही बोलायचं तर याचा अर्थ काय की एखादा गरीब आमदार असेल आणि तो सौजन्याने वागत असेल तर त्याच्या सौजन्याचा तुम्ही फायदा घेता असं होतं। तेव्हा दुसरा एखादा त्यांच्या जागेवर असता तर तुम्हाला बोलायची हिंमत आहे काही? जेवढं तुम्ही शांताराम मोरे साहेबांना सहज बोलून जाता। पण मला वाटतं त्यांनी जे 5 वर्ष लोकांच्या मनामध्ये काम केलेलं आहे ते मनातलं काम कोणीही काढू शकत नाही। रोडवरचं काम तुमच्या कितीही केले, किती रस्ते केले, ते पाण्याने वाहून गेले, ते तुम्ही आता बघितलेत किती रोड झाले MMRDचे वगैरे। तेव्हा हे बहिष्कार वगैरे लोकांची दिशाभूल आहे। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पक्षावर हा दबाव तंत्र चालले असं मला वाटतं। आणि बहिष्कार या गोष्टी गावात कशा होणार? प्रत्येक गावामध्ये शिवसेना भाजपचा कार्यकर्ता अजून आहे, 90% आहे। तेव्हा ही लढाई होत नाही तेव्हा कुठेतरी काहीतरी हे गडबड करून ठेवायची या वृत्तीने सगळं चाललेलं आहे। तेव्हा हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शांताराम मोरे साहेबांना मी एकच सांगतो की शांताराम मोरे साहेबांनी 5 वर्षाची कामं केली ती तुम्हाला आता लेटरमध्ये लिहून आम्ही व्हॉट्सअपवर टाकणार, तेव्हा ती वाचत बसा तर त्यांनी काय काय केलं। शांताराम मोरेंचा नाहक बदनाम करण्याच्या हेतूने करत असाल तर योग्य नाही। आणि आज एखादी व्यक्ती जर तुमच्या गावात सुखदुःखात किंवा तुमच्या लग्नात हल्दीत येते तर ही मोठी गोष्ट आहे। एखादा आमदार तुमच्या हल्दीमध्ये लग्नामध्ये येतो तर ही याच्यासाठी चांगली गोष्ट काय? लोक वाट बघत बसतात। सर्वसामान्य जरी कार्यकर्ता असला, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, तरीही आमच्या शिवसेनेमध्ये प्रथा आहे की त्यांची वाट बघतात लग्न कार्यक्रमामध्ये। आणि शांताराम मोरे साहेब अशा ठिकाणी नेहमी पोचतात आणि दुःखाच्या कार्यक्रमात पोचतात, सुखाच्या कार्यक्रमातही पोचतात। तर त्या कार्यक्रमाचं कोणी डोक्यामध्ये वेगळं समज नाही ठेवावं की त्यांनी काय केलं। त्यांनी केलेलं सगळं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवणार आहोत आणि लिहून देणार आहोत त्यांनी केलेली कामं। पण आज कशेळीच्या लोकांना मला महत्त्वाचं एवढंच सांगायचं आहे की काही लोकांना वाटत असेल शांताराम मोरेने, अहो इथे जीवन मरणाचा पाण्याचा प्रश्न होता, इथली लोक रोज मोर्चा यायची। आज कशेळीमध्ये असलेल्या लोकांनी हात वर करून सांगावं की कोणाला पाणी नाही, आणि ते जर पाणी कोणी आणलं असेल त्याच्यात शांताराम मोरेंचा मोलाचा वाटा आहे। आज त्यांनी मुंबईला आयुक्तांकडे जाऊन ती ते आमची फाईल तिथं सरकवून आणि त्यांना जे बोलायचं ते बोललं त्यांच्या भाषेत पाण्याविषयी। त्यांच्याबरोबर आमचे मित्र अमित घोडाही होते। अमित घोडा साहेबांना तिकीट नाही मिळलं याचं आम्हाला दुःख आहे, कारण कशेळीवाल्यांनी जास्त दुःख असेल का तर पाण्याच्या लाईनीसाठी ते 2च आमदार आमच्यासाठी झटल्यात आणि त्याच्यात आज शांताराम मोरे साहेब आहेत आणि उभे आहेत। आणि याच्या पुढेही कशेळीमधली काय तालुक्यामधली कुठलीही कामं उत्तर शांताराम मोरे हा आपला घरचा माणूस आहे या पद्धतीनेच होणार। मी गेल्या वर्षी 5 वर्षा अगोदरही बोललो
त्यावेळी मी प्रचार नको त्यावेळी भाषणामध्ये बोललेलो की प्रत्येक आमदार जो माणूस बनतो त्याच्या ऑफिसला जाऊन तुम्हाला तासन तास बसायला लागतो आणि त्यानंतर तुमचा नंबर येतो. पण शांताराम मोरे असा माणूस आहे की तो तुमच्या घरामध्ये येईल कामासाठी आणि तुमच्या घरी पोहोचेल. अशी ही व्यक्ती, अशा या व्यक्तीला आपण पुढे जाऊन अजून जरी त्यांच्या चुका झाल्या असतील त्या चुका माफ करून 5 वर्षात त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार. आणि आज सगळे मार्गदर्शक इथे दादा वगैरे सगळे हजर आहेत. शांताराम मोरे साहेब त्या नम्रतेनेच काम करतात आणि असा नम्र आमदार तुम्हाला मिळणे ही भिवंडी तालुक्यासाठी ग्रामीणसाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांना आपल्या येत्या 21 तारखेला मला वाटतं समोर तर काय सामना दिसतच नाही, समोरचे उमेदवारच दिसत नाही. आता कशेळीमध्ये आमच्या तर माहिती पण नसेल कोण उमेदवार उभा आहे, अशी विरोधकांची परिस्थिती झाली. तेव्हा आपल्याला हा सामना काय फार कठीण नाही, 90-10च्या फरकाने चालेल एवढं मला वाटतंय. आणि आपण एकजुटीने प्रत्येकाने आपल्या आपल्या गावाचं काम केला तरी खूप आहे. गावामध्ये प्रत्येकाने राहावं आणि गावामध्ये आपल्या जास्तीत जास्त 80% कसं लीड देता येईल याचा अभ्यास करून आपण ते पुढची इलेक्शन पार पाडायची आहे. तेव्हा आपण आता जास्त फिरणे काही नाही, प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात थांबणं या आता कार्यक्रम आटोपल्यानंतर. आणि आपण प्रत्येकाने जर आपल्या गावातून लीड दिला तर विषयच येत नाही. दुसरी गोष्ट राहिली शांताराम मोरे साहेबांची परिस्थिती माहिती आहे. त्यांचे काय बंगला गाडी घोडे झाले नाही. आज त्यांची प्रॉपर्टी 40-50 लाखाची दाखवली. आता आमचा सदस्य नामदेव शेठ आहे, तो सदस्य म्हणला ग्रामपंचायतीची, पण 2-1 करोडाची प्रॉपर्टी दाखवली. म्हणजे शांताराम मोठे का नामदेव शेठ मोठे? एक सदस्य असून त्यांची प्रॉपर्टी असते. तेव्हा त्यांनी या 5 वर्षात कुठल्याही बिल्डरला, कुठल्याही व्यावसायिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. सर्वसामान्य माणसांबरोबर राहिले. आणि ही जर त्यांची चूक असेल तर मग पुढच्या वेळी ते खरोखर आमदार म्हणून आपल्या समोर येतील, टाईट राहतील, तुम्हाला 1 तासाने बोलवतील आतमध्ये. पण तसं ते करणार नाही. आणि शांताराम मोरे साहेब परत एकदा त्याच जल्लोषात निवडून येतील, कारण ते नशिबाचे धने आहेत. ज्या ज्या वेळी त्यांना तिकीट मिळाले ते ॲक्सिडेंटली मिळाले किंवा अचानक मिळाले. म्हणून अशा माणसाला कोणाची हरवायची ताकद नाही. एवढं मी बोलतो, 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hindustan, Hindustan, Hindustan.